तू नकोस मला सांगू खऱ्या खोट्याचे काय ते. अगं लेकी पोरींचे काय करायचे तुम्हास. स्वतःचे नवरे गिळून बसलेत वांजोट्या मेल्या. तू मात्र ताई काकू वांजोटी कोणाला म्हणतेस गो. वांजोटी कोणाला म्हणतेस या ताईला. अगं या दूर गेला आणि माधवाला आईच्या मायेने वाढवले मी. अरे या ताईला तू वांजोटी म्हणतेस. मग तुला काय म्हणावे. नेबळट करून ठेवलायस त्याला नेबळट. आणि सुनेचे काय का सांगतेस ना. सुनेचे काय सांगतेस तू. अगं स्वतःच्या धाकाखाली इतके ठेवले की तोंडातून शब्द फुटत नाही तिच्या. जखीण आहे तू जखीण. माई आपल्यासाठी ताक आणले आहे. ठेवा तेथे आणि बसा. आज तुमचा सूनमुखाचा कार्यक्रम छान झाला आणि दागिन्यांमध्ये तुम्ही सुंदर दिसत होतात. जो तो मला असेच म्हणत होता. रमे गो रमे अगदी छान दिसते आहेस हो. ऐकलेस का रमे अगदी सुंदर दिसते आहेस. मला अगदी गंमतच वाटत होती. अरे आबा पकड ये ना ये की. अरे ये ना. अरे अरे काय चाललंय तुमचे. चला झोपायची वेळ झाली. मस्ती करू नका रे. ऐका कोणती अट आता. आम्हाला गोष्ट सांगायची. गोष्ट 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 गोष्ट. बरं बरं बसा मी सांगते तुम्हाला गोष्ट. ये तर ऐका कालिया मर्दनाची गोष्ट. तर झालेस रमा. हे रमा तू का आलीस इथे. दादाने तुला अभ्यासाला बसवले होते ना. हो पण मला गोष्ट ऐकायची आहे कालिया मर्दनाची. तर झाले असे रोजच्या सारखे सारे छोटे मोठे गोपाळ यमुनेच्या तीरावर जमले. तिथे भेटल्यानंतर त्यांनी असे ठरवले की आपण काहीतरी खेळ खेळायचा. आबा अले आबा. ए मी आबा नाही बलराम आहे. बलराम बाबा बटून बटून कंटाळा आलाय. चल ना काहीतरी खेळूया ना. पण कृष्ण नसताना काय खेळणार. कृष्ण तसे बलराम आणि पेंद्या धावत धावत श्रीकृष्णाकडे गेले आणि त्यांनी श्रीकृष्णाला विचारलं आपण कुठला खेळ खेळायचा बरे. अरे बापरे त्यांनी तर विहिरीत पडला. आता काय करायचे. विहिरीत उतरून जाऊयात. या विहिरीत कालिया नावाचा महाभयंकर विषारी साप राहतो. हो असे होय. अरे तू कालिया. कृष्ण 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 अरे कृष्ण 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 माझं बाळ कृष्ण. कृष्ण बाबा तू इथं कशाला आला. जा घरी जाऊन निजा. तुम्ही जर का इथून गेला नाही तर मी तुझं नाव सुभद्रा काकूला सांगेन. कृष्ण बाबा बस. कृष्ण बाबा बस. कृष्ण बाबा मला क्षमा करा. मी तुमची ही विहीर कायमची सोडून जाईन. या विहिरीवरून मी कायमचा निघून जाईन. या विहिरीवर लोकांना पाणी भरता यावं म्हणून इथं थांबणार नाही. बस वाटलंच मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं पाणी भरून देईन. बस. बाबा ए बाबा. बाबा रे उठ. बाबा ए बाबा उठ. काय कुठं आता काय बघतोय.